मुलांनो, आतापर्यंत आपण खेळ, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा यांमधील कलागुणांकरिता बक्षिसं दिली. आता आपण अभ्यास, वर्तन, टापटीप, स्वभाव या सर्व गोष्टींचा विचार करून जो दरवर्षी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार दिला जातो, या पुरस्कारासाठी या वर्षीचा मानकरी आहे इयत्ता 10वीचा विद्यार्थी अरुण यशवंत पाटील. यशोदे, 2 महिने झाले गाईचं तेल रगडते पोराला. पायात औषधच नाहीये पोराच्या. कुणीतरी करणी केली बघ. माझी येळी कुठे चालली? मी नाही उचलणार. आता भाकर गिळल्या बिगर शाळेत जाणार आहे व्हय तुम्ही? वामन्या, मी पण नाही उचलणार. का र? भाऊ आहे ना व तुमचा त्यो? असला कसला माझा भाऊ? पांगळा वाकडा. मेल्यानो धाकल्या भावास्ती असं म्हणताय व्हय? ए यशोदे, का मारतेस ग पोरांना? मारू नका तर काय करू? दगडाच्या काळजाची आहेत दिसती. अगं तीच तुला सांभाळतील. त्या लुळ्याचा आधार मिळणार आहे का तुला म्हातारपणी?
हे घे चल यशोदे चल अंगठा कर वाईजी हे घे एवढंच मग अहो पर लक्ष्मीला तर 12 रुपये दिलं हा आणि मला 4च. ही किती ढिगू पसती आणि तू काय करती अहो पर दादा अगं तुझा समजादी जातोय त्या पांगळ्याला सांभाळण्यात या बाग आम्ही पैक देतो पैक चीज चुक नाही आणि या बाग उद्यापासून कामावर यायचं नाही. अहो असं नका करू दादा गरीबावर दया कर. जा 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 उगा डोस नको खाऊ ह्यो काय 2-4 दिवसाचा प्रश्न आहे वय हा अगं तुझं पार कायमचं लुळ पांगळ हा अबा. हे चला अंगठा कर चाल अव भाकर खाऊन घ्या थोडी. आता मेली भूक माझी बाई एकट्याचे जीव काय काय करायचं या लुळ मधी कणबडलं माझ्या 2 पोरांचं शाळा बंद होणार. हवा हवा असं कसं म्हणताय बाप हायसा ना मग तुम्ही त्याच पण म्हणून काय झालं हे असं पांगलं पोर जलमभर पोसायचं हे असंच त्याच्यामुळं तुझं काम गेलं असं वाटतं माईला या पांगळ्याच्या डोक्यात एक देवा काय माझ्या पदरात टाकलंस तू का आता तूच काहीतरी वाट टाकी.
अहो नको घ्या. नको नको. नाही नाही, एवढं घेतल्याशिवाय मी तुमचा एक शब्द सुद्धा ऐकून घेणार पण नाही. नको हो. ठीक आहे. सरला ताई किती आग्रह करता हो, मी तर अगदी भारावून जाते. आणि तुम्ही सुद्धा किती काम करता, दिवसभर हिंडत असता इकडे तिकडे कार्यासाठी. तुम्हाला फोन करायचा ना म्हणजे फक्त रात्री 11 ते 6. तुम्ही सुद्धा कार्य करताच की. अहो करायला नको का? सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून काही आहे का नाही? शी. मला तर बाई खूप आवडतं सोशल वर्क करायला. मागे नाही का मी एकदा त्या हमालवाडीमध्ये हो हो क्लास घेतला होता रेसिपीजचा, हम्म. तिथल्या बायकांसाठी, आणि केळी डोनेट केली होती हो. मुलांसाठी तिथल्या. हो. आमचे हे तर नेहमी म्हणतात. अगं किती धावपळ करतेस. अगदी बरोबर. हम्म. 1000ची पावती फाडू. हो हो चालेल ना. अहो मला की नाही सोशल वर्कला वेळच मिळायचा हो नाही. ना? आमच्या यांच्या कॉर्पोरेट पार्ट्या, मीटिंग, काय सांगू तुम्हाला. पण आता गेली 2-3 वर्ष मात्र मला खूप वेळ मिळतो. बर. अहो मला की नाही एक घरकामाला छान बाई मिळाली. अरे वा. सगळं काम कसं अगदी व्यवस्थित टापटीप. हम्म. फक्त ना तिचा एक लुळा पांगळा मुलगा आहे. तो सारखा खुरडत खुरडत तिच्या मागे येत असतो. त्याला बघितलं ना की मला अगदी कसंच होतं बघा, अगदी मळमळायला लागतं. मी तिला सांगितलं तुझं ते पोर बंगल्याच्या मागच्या वरांड्यात ठेवत जा म्हणून. म्हणजे मी आल्यावर मला ज्याने दार उघडलं तो मुलगा. हो तोच. त्याचं नाव काढलं ना तरी सुद्धा मला अगदी कसंच होतं बघा. तुमची ती बाई आत आहे, मी भेटू तिला. हो भेटा ना. काय बाई आहे, तिला भेटायला गेली. नमस्कार देशमुख सर. नमस्कार ताई. मी तुम्हाला म्हणलं ना, हीच ती यशोदा. हो का? नमस्कार यशोदा ताई. नमस्कार. बाळ नाव काय तुझं? अरुण. अरुण. वा. चला चला. यशोदा आण त्याला. अगं ये ना. बसा ताई. बैस ग. बसा यशोदा ताई. हे पहा यशोदा ताई, अरुण सारखीच सगळी मुलं इथे राहतात. हम्म. एकमेकांशी प्रेमानं राहतात, एकमेकांना मदतही करतात. अहो हे त्यांचं घरच झालंय. असं? पर तुम्ही काही काळजी करू नका. अहो 20 वर्षापूर्वी मीही अरुण सारखाच होतो. मी इथं आलो, शिक्षण घेतलं, संस्कार घेतले, डॉक्टरांकडून उपचार झाले, आणि आज मी इथं शिक्षक आहे. विश्वास बसतो. तुम्ही या पोरासनी शिकवताय? अगं हो, हेच काय, इथले सगळे शिक्षक असेच आहेत. बघितलं ना मुलं कशी अभ्यास करतायत. अरुण सुद्धा करेल. आता आपण या मुलांची दिनचर्या बघूयात.
यशोदाताई, मग आता तुम्ही निघालात तरी चालेल. अगं यशोदा, हरण्याला सांगून येते. यशोदाताई, तुम्ही पाहिलं ना आम्ही मुलांची कशी काळजी घेतो ते, अगदी घरच्या सारखीच. अहो, मुलांच्या शिक्षणाकरता काळजावर दगडा ठेवावाच लागतो, बरोबर ना? तुम्ही काही काळजी करू नका. चला. यशोदे, तू त्याला सांगून जाणार म्हटल्यावर तुझ्या डोळ्यात पाणी येणार, मग तोही रडणार. अगं, तुला सोडून तो इथे राहणार नाही, तर सगळंच मुसळकेरात. हवं. यशोदे, तुला त्याचं सगळं चांगलं व्हावंसं वाटतं ना? वाटतं ना यशोदे? ओके. पाहिलं का सारजे, मायेची पुतळी लेकराला वाऱ्यावर सोडून आली या. धन्य आहे ग बाई तुझी. माय, माय, माझी माय कुठे? आता तू इथे राहायचं, शिकायचं. तुझी माय घरी गेली. हा हा 2 3 4. वा शाबास रे पठ्ठे. काय करत असेल माझा हरण्या? काय खाल्लं असेल त्याने? तू माझ्या शेजारी बसला होता, तू पण नाही जेवला, मी पण नाही जेवलो. हे जेवण तुझ्यासाठी आणले. तू जर नाही जेवला तर मी पण नाही जेवणार. हे घे जेवण. 1 2 3. आता तू माझा दूध झालास.
माझ्या बंधू भगिनींनो आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आपण सारे, मी या शाळेत आलो ते रांगत नव्हे तर खुरडत आधार घेऊन का होईना माझ्या दोन्ही पायाने शाबासकीची थाप घेण्यासाठी येथे येऊन उभा आहे, याचे आपण साक्षीदार आहात. अपंगपणा कोणी मागून घेत नाही. अपंगपणा आला म्हणून जगण्याच्या सर्व वाटा बंद झाल्या असं समजण्याचं कारण नाही. हा आत्मविश्वास इथल्या वातावरणात माझ्यावर बिंबवण्यात आला. त्यातून जिद्द निर्माण झाली. इथल्या एक दिवसानं मी आनंदित होत गेलो आणि अपंगत्वाची बोध, सल, दुःख विरत गेलं. ही शाळा नाही तर घरच किंबहुना मंदिरच वाटू लागलं. इथले चालक, शिक्षक, सेवक देवदूतच वाटू लागले. आज मला एक घटना आठवली. त्यावेळी मी 8वीत होतो. आमची एक ट्रिप गेली होती नसरापूर भोरला. वाटेत आमची बस थांबली एका पेट्रोल पंपावर. दूरवर एक छोटंसं गाव दिसत होतं. माझं लक्ष गेलं एका प्रवासी बसकडे. एक 10-12 वर्षाचा मुलगा खुरडत लोकांकडे भीक मागत होता. काहींनी त्याच्या दिशेने सुटी नाणी फेकली. तो मुलगा नाणी वेचित होता आणि मी स्वतःला त्या जागी पाहत होतो. मी अस्वस्थ झालो. सरांकडे पाहिलं. सर, त्याला नेऊयात का आपल्या शाळेत? सर मला म्हणाले, कसं नेणार रे? आपल्याला खूप काही वाटलं तरी आपल्यालाही मर्यादा आहेत. वसतिगृहातील सर्व 200 खाटाही भरल्या आहेत. आपण एवढंच करू शकतो, इतकंच करू शकतो. फक्त 200 खाटा. या कार्यक्रमाला आवर्जून आलेल्या सर्वांना सांगू इच्छितो की या संस्थेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. संस्थेच्या संचालकांनी महत्त्वाकांक्षी 3.5 कोटी खर्चाच्या योजनेचा संकल्प केला आहे. मला अशा भव्य दिव्य शाळेचे स्वप्न आता दिसू लागले आहे. मुलांसाठी 100 आणि मुलींसाठी 100 खाटांचे वसतिगृह या वास्तूला जोडूनच उभे करायचे आहे. ITIच्या धर्तीवर आधारित कोर्सेस सुरू करायचे आहेत. मुलींसाठी कला शिक्षणावर आधारित कोर्सेस सुरू करायचे आहेत. शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या मुलामुलींसाठी निरनिराळ्या योजना, आर्थिक मदत याबाबत माहिती आणि सल्ला देण्यासाठी एक कक्ष सुरू करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या 50 मुलं आणि 50 मुलींसाठी वसतिगृहाची सोय करण्यात येणार आहे. संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षक, सेवक, माजी विद्यार्थी आणि आम्ही मुलं मुली आर्थिक सहाय्यासाठी बाहेर पडणार आहोत. आपण या संकल्पासाठी हातभार लावावा ही नम्र विनंती. आपल्याच सहकार्याने आमचं स्वप्न साकार होणार आहे.